हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा. आजही अहवाल येणार नसल्याची सूत्रांची माहिती. निष्कर्षाच्या नंतर कारवाईच्या संदर्भात निर्णय होणार. 22 कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महानगरपालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस. तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, महानगरपालिकेची सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज पहिली सुनावणी. दोषी पोलिसांवरती कारवाईसाठी कुटुंबाची याचिका. औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू. कालच्या पडझडीच्या नंतर भारतीय शेअर बाजार आज सावरला. सेन्सेक्स 1200 अंकांवरती उघडला तर निफ्टी 390 अंकांनी वधारला. सर्वसामान्यांना मोठा झटका. आजपासून घरगुती वापराचा गॅस 50 रुपयांनी महागला. उज्ज्वला योजनेमधील सिलेंडर सुद्धा 50 रुपयांनी महागले. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार. 30 एप्रिलला पैसे होणार जमा. लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला. पाटील आणि भाजप नेत्यांच्या भेटी वाढल्यामुळे घरवापसीची जोरदार चर्चा. अहमदाबादमध्ये आजपासून काँग्रेसचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन. 64 वर्षांच्या नंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातमध्ये. स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणामध्ये राहुल गांधींची याचिका पुणे कोर्टानं स्वीकारली. राहुल गांधींना ऐतिहासिक पुरावे देता येणार. वर्ध्याच्या तरोडाजवळ कारची टँकरला धडक. एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचा मृत्यू. पोलीस कर्मचाऱ्याचं कुटुंब अपघातात संपलं. आयपीएलमध्ये घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा पराभव. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची मुंबईवरती 12 धावांनी मात. हार्दिक तिलकची वादळी खेळी व्यर्थ. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.